नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र बाय NS या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला तर आपण आज चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आणि लॉमार्कवाद याचा अभ्यास आपण करणार आहोत. 2-3 व्हिडिओ झाला आपण उत्क्रांती आणि आनुवंशिकता याचा आपण अभ्यास करत आहोत. आनुवंशिकता काय असते, उत्क्रांतीचे पुरावे आपण बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत व लॉमार्कवाद याच्याबद्दल पद्धतशीर व्यवस्थित माहिती बघायची आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐका, सगळं तुमच्या डोक्यामध्ये जाईल. ध्यान देऊन ऐका. तर चला मग सुरू करू की चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय होता. चार्ल्स डार्विन कोण होता? हा चार्ल्स डार्विन बघा, त्याने काय केलं, विविध प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि सांगितलं सक्षमते जगतील. काय सांगितलं की सक्षमते जगतील असा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्याने प्रसिद्ध केला. आपण सविस्तर त्याची माहिती बघू. तुमचं माझ्याकडे पुस्तक आहे, हे बघा, 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2. तर चला मग काय सांगतो हा काय सांगतो हा चार्ल्स डार्विन. तर चला बघूत आपण चार्ल्स नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विनने सांगितलं विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि सांगितलं की सक्षमते जगतील असा एक सिद्धांत मांडला. त्यालाच त्यानं नाव दिलं सक्षमते जगतील. हाच त्याचा एक सिद्धांत प्रसिद्ध आहे नैसर्गिक निवडीचा. त्यानं पुढे सांगितलं त्याचं ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तक त्याचं प्रसिद्ध आहे. कोणतं? ओरिजिन ऑफ स्पेसिस हे त्याचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याने सांगितलं की सर्व सजीव जे आहेत ते प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात म्हणजे स्वतःचा जीव ते निर्माण करत असतात असं त्याने सांगितलं. आणि ती स्पर्धा इतकी जीवघेणी स्पर्धा असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म जो दाखवतो तो तगून राहतो, पण त्या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्वाची ठरते. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात असं त्याने एक नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्याने असं सांगितलं की विविध प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांचे काय केले, असंख्य नमुने गोळा केले आणि सांगितलं की सक्षमते जगतील असा त्यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. आणि हा सिद्धांत त्याने मांडल्याच्या नंतर त्यांच्यावरती काही आक्षेप सुद्धा होते. ज्यांनी आक्षेपार्थ वाक्य हा सिद्धांत त्यांनी मांडला. बऱ्याच काळापर्यंत हा त्याचा सिद्धांत सर्वमान्य राहिला, पण पुढं त्यातही काही बाबीमध्ये आक्षेप घेतले गेले. बघा तुमच्या स्क्रीनवरती आता समोर तुम्हाला दिसतील काय काय आक्षेप घेतलेले आहेत. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. बघा, पहिला आक्षेपार्थ वाक्य, पहिला आक्षेप काय घेतला तर नैसर्गिक निवड हीच एक उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उत्क्रांतीला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात, फक्त नैसर्गिक निवड हीच एक उत्क्रांतीला कारणीभूत नाही. हे सुद्धा आक्षेप त्याच्यावरती घेण्यात आला. दुसरा आक्षेप असा होता की उपयोगी व निरुपयोगी बदलाचे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नव्हते. जे उपयोगी बदल आहेत आणि जे निरुपयोगी बदल आहेत त्याचं सुद्धा त्यांनी काय केलं होतं, स्पष्टीकरण दिल्यानं नव्हतं. हे सुद्धा त्यांचं आक्षेपार्थ वाक्य आहे. त्याच्यानंतर सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल, म्हणजे सावकाश पद्धतीनं, सावकाश शब्दाचा अर्थ कळतो आपल्याला की एकदम सावकाश, पण सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल याचा कुठेही उल्लेख त्यांनी केलेला नव्हता. हे सुद्धा त्यांचे आक्षेपार्थ वाक्य. या बाबीवरती त्यांचा आक्षेप घेण्यात आला. पहिला, नैसर्गिक निवड एक उत्क्रांतीला कारणीभूत नाही, अनेक गोष्टी असू शकतात. उपयोगी व निरुपयोगी बदलाचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नव्हतं. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचाही उल्लेख त्यांनी केलेला नव्हता. इथपर्यंत तुम्हाला या चार्ल्स डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये लक्षात ठेवायचे. परीक्षेच्या अर्थाने फार महत्वाचं आहे. चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, त्यांचे आक्षेपार्थ बराच काळ सर्वमान्य राहिला, पण पुन्हा त्याच्यावरती आक्षेप घेतले. ते आक्षेप तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती आले होते, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल. तर चला, हा झाला चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आता आपल्याला बघायचे लॉमार्कवाद. एक लॉमार्कवाद काय सांगतो बघा, तुमच्या पुस्तकामध्ये लॉमार्कवाद काय सांगतो. उत्क्रांती होत असताना, बघा लक्षात द्या, तुमच्या स्क्रीनवरती पण येईल, लॉमार्कवादचं स्क्रीनशॉट काढून घ्या. उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेत बदल होत असतात. उत्क्रांती आपण बघितलेलं आहे की सजीवामध्ये
अत्यंत सावकाश होणारा जो क्रमिक बदल होता त्याला आपण उत्क्रांती म्हणलो होतो. उत्क्रांती होत असताना त्या बदलामागं त्या जीवानं केलेला प्रयत्न व आळस हा कारणीभूत ठरत असतो, असा सिद्धांत कोण मांडला? लॉमार्क यांनी मांडला. त्याला त्यांनी नाव दिलं की इंद्रियांचा वापर करणे व इंद्रियाचा वापर न करणे. बघा, एखाद्या सजीवामध्ये उत्क्रांती होत असताना त्या जीवानं केलेला प्रयत्न व आळस हा काय होत असतो? कारणीभूत ठरत असतो. याला त्याने सांगितलं की इंद्रियांचा वापर करणे व इंद्रियाचा वापर न करणे असा सिद्धांत त्याने मांडला. बघा, त्याचे काही उदाहरणं सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. त्याला इंग्लिशमध्ये यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन असेही म्हणतात. बघा, त्यानं पहिल्यांदा सांगितलं होतं की जिराफाचं उदाहरण दिलं होतं. जिराफ वर्षानुवर्ष आपली मान ताणत राहतो, प्रयत्न करतो आणि त्याची मान काय झाली? वर 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 उंच होत गेली. त्याच्यानंतर शहामृग असेल, इमू असेल, यांनी काय केलं? त्यांचा पंखाचा वापर कधीच केला नव्हता. वापर कमी केला पंखांचा वापर कमी केला म्हणून काय झालं? त्यांचे पंख काय झाले? कमकुवत झाले. बघा, हंस बदकाचे पाय पाण्यात पोहण्या इतके झाले. हंस आणि बदक जे असतात पाण्यामध्ये पोहण्यासारखे त्यांचे पाय होऊन गेलेले आहेत. बघा, पुन्हा सांगितलं की सापाने बिळात राहण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. सापानं काय केलं? बिळामध्ये राहण्याच्या नादामध्ये स्वतःचे पाय गमवून टाकले. बघा, त्या जीवानं केलेला पहिलं उदाहरण दिलं होतं. पहिलं जिराफाचं उदाहरण दिलं होतं. शहामृग, इमू याचंही उदाहरण आपल्याला दिलं. आणि साप ज्यावेळेस बिळामध्ये जातो त्यावेळेस सापानं सुद्धा आपले पाय काय केलेले? गमवलेले आहेत. अशा स्वरूपाची असून बघा, या ठिकाणी असंही त्यांनी परत एक सांगितलेलं आहे की अशा स्वरूपाची असून एका पिढीतील दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जात असतात. मग बघा, हे जे उदाहरणं त्यांनी सांगितलेले आहेत की जिराफ असेल, शहामृग असेल, इमू असेल, हे काय एका पिढीकडून त्यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये काय होतात? संक्रमित होत जातात. असा त्याने एक लॉमार्कवाद म्हणून त्यानं तो सिद्धांत मांडला होता. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेमध्ये काय होत असतात? बदल होत असतात. आणि हे बदल होत असताना त्या जीवानं केलेला प्रयत्न व आळस हा काय होत असतो? कारणीभूत ठरत असतो. असा त्यांचा एक लॉमार्कवाद त्यांनी मांडला होता. एवढं तुम्हाला यामध्ये लॉमार्कवादमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे 4-5 उदाहरणं मी तुम्हाला दिलेले आहेत. ते उदाहरणं सुद्धा तुम्हाला तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आपल्याला अजून एक क्लिअर करायची आहे, ती म्हणजे अनुवंश म्हणजे काय? अनुवंश म्हणजे काय? आपल्याला अनुवंश म्हणजे काय? बघा, तर अनुवंश मध्ये सजीवांच्या जीवनकाळामध्ये त्या सजीवानं जे जे गुण संपादित केलेले असतात, जे सजीव असतात जीवन जगत असताना जे काही गुण त्यांनी स्वतःकडे संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. संक्रमित करता येतात. यालाच काय म्हणतात? संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. बघा, आता आपण याच्यामध्ये काय चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, त्याच्या आक्षेपार्थ वाक्य, लॉमार्कवाद आणि अनुवंश एकंदरीत काय म्हणतात, अनुवंश म्हणजे काय, आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. याच्या नंतरचा हा व्हिडिओ एक 9 ते 10 मिनिटाचा 10 मिनिटापर्यंतचा हा व्हिडिओ होईल. तर याच्या पुढचा पण व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला? काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये सांगा काही प्रश्न असतील, काही प्रश्न पडले असतील तर सांगा. माझ्या काही चुका होत असतील तर ह्या चुका सुद्धा तुम्ही सांगू शकता. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.